ते काय म्हणली? कोणाला विचारली? महादेव. आताच्या पारिवाता काय विचारतात मला माहित नाही, काय आवडते वगैरे. गेले खाऊ वाटलं तर खावा, नाही तर जावा म्हणतील असं. तर इकडले म्हणत नाही, मी दुसरीकडले म्हणतोय. पार्वतीने म्हणली, देवा सांगा तुम्हाला काय आवडतंय, देवाला काय आवडतंय. देव निर्गुण निराकार, आई वडिलांच्या रूपात, साधू संतांच्या रूपात तो चराचरामध्ये सगळीकडे प्रतिबिंबित झालेला आहे. अशा परमात्म्याला नेमकं काय आवडतंय? आपण म्हणतो अखंड जलधारा प्रिय शंभू. महादेवाला सारखं त्याच्या डोक्यावर पाण्याची सतत धार पडलेली त्याला आवडते. सवळ्यातलं पाणी, सवळ्यातलं पाणी, सवळ्यातलं पाणी. शिवनोक 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 शिवनोक. जगातले सगळ्यात खतरनाक लोक कोणते असतील तर शिवनोक 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 म्हणणारे लोक. सगळ्यात खतरनाक लोक हेच आहेत. आम्ही म्हणतो शिव नको शिव नको शिव नको. अरे बाबा, आपण किती सवळ्यात पाणी घेऊन गेलो तर हिरीतले तळ्यातले बेंडपुड्यात माशा गुणानं बसणार. त्याचा सगळाच प्रोग्राम पाण्याचा आहे. शिवाहर आणि संतांनी म्हटलं लोक पाणी सवळ्यात असलं पाहिजे. बरोबर आहे, ते स्वच्छ असलं पाहिजे. पण पाणी सवळ्यात राहण्यापेक्षा माणसाचं मन सवळ्यामध्ये असलं पाहिजे. त्याचं अंतःकरण सवळ्यामध्ये, त्याची बुद्धी सवळ्यामध्ये असली पाहिजे. आणि आम्ही तांब्यावर पाणी महादेवाला देतो, म्हणतो महादेवा प्रसन्न हो, प्रगट हो, मी तुझा चांगला भक्त आहे. महादेव म्हणते, अरे बाबा माझ्या जेटीतच गंगा आहे, तुझ्या तांब्यावर पाण्यानं काय होणार आहे. बरोबर आहे. चिपटेभर निवद दाखवतो देवाला, खात नाही म्हणून आपण दाखवतो देवाला. जर देवळातल्या सगळ्याच देवांनी निवद खायला सुरू केले तर मोठी गडबड होईल, नाही का? पट्टलच्या महादेवाला गेलो तुम्ही एकदा कीर्तनाला, देगलूर जवळ आहे. एक माय माऊली आली. आता महादेवाला तोंड तुझं घटच नाही तिला. महादेवाला ठेवली निवद, दाबून बसवली महादेवाला. मी बघत होतो आणि तेवढ्यात बाहेर आली. बाहेर नंदी होता. आली बाहेर आणि आता नंदीच्या त्या शिंगामध्ये उद्बत्ती खवली जोऱ्यात. त्यांना जर नंदी जिवंत राहिला असता तर त्याला किती त्रास झाला असता. हळद कुकू लावून त्या नंदीचं डोसकं पार आउट करून टाकल ते. तरी बी शिंगामध्ये उद्बत्ती खवली माऊलीनं. आणि पुन्हा त्याला नारळचं चिप त्या नंदीच्या पटाळीला चिटकवायचं बघलं. चिटकच ना आलं, नारळ खाली पडला. मग तेवढा पेढा घेतली आणि त्याच्या फटाळीला दाबली आणि त्याच्यावरून खोबऱ्याचं चिप चिटकिवली. मी विचार केला, अरे जर देवळातले सगळेच देव निवद खायचं जर ठरवले, मारुतीनं, महादेवानं, खंडोबानं, इथो सगळ्याच देवांनी जर ठराव पास केले आणि आपण आता माणसानं दाखवलेलं निवद खाऊया आणि दुसऱ्या दिवसापासून जर देव निवद खायला सुरू केले तर माझा दावा आहे माणसं देवळात जायचं बंद करतील, कुलप ठोकतील. शिवार आणि संतांनी शाश्वत सुखाचा सोपा मार्ग देवाचा सांगितला की देवाला काय आवडते. निवद आवडते का, पाणी आवडते का, उदबत्ती आवडते का, धूप दीप तुपाच्याच वात्या राहाव्यात अशी काही भानगड नाही. मोठी पूजा केल्यावर देव खुश होते असली भानगड नाही. आपल्यालाच बरं वाटते, माय पूजाली मस्त झाली, बरं समाधान वाटलं. कोण म्हणतोय? महादेव म्हणते का? आपण म्हणतो छान पूजा झाली हो, 1-2 घंटे पण मस्त पूजा झाली बघा, बरं वाटलं. कोणाला बरं वाटलं? महादेवाला. महादेवाला कायम बरं वाटते, त्याला काहीच वाईट वाटलं. जसं सूर्याला अंधार माहिती नाही तसं महादेवाला दुःख माहिती. सूर्याला अंधार माहिती आहे का? आपण जर म्हणलो सूर्या तू अंधार बघितलास का रे? सूर्य म्हणाले अंधार काय भानगड आहे, मला माहितच नाही. तसं महादेवाला दुःख माहिती नाही. दुःख माणसाच्या कर्माची उपलब्धी आहे, महादेवाचा आशीर्वाद नाही. शिवाय देवाला नेमकं आवडतंय काय? पार्वतीला विचारल्यानंतर महादेवानं सांगितलं, पार्वती तुला सांगू का, हे एवढे दिवे तेवढे दिवे, हे धूप ते दीप, असलं निवद तसलं निवद, असली पूजा तसली पूजा,
11 खाका 11 बदाम 21 अगो काय हे ते सगळं भक्ताच्या आनंदासाठी. मला आवडणारी पूजा कोणती आहे? भक्तानं काय केलं म्हणजे मला आवडतंय? सिद्धांत शिखामणीमध्ये खूप सुंदर श्लोक आचार्यांनी सांगितला. कोणती पूजा मला आवडते? सदाचार प्रिय शंभो सदाचारेण पूज्यते. शास्त्राने सांगितलं, महादेवानं सांगितलं, पार्वती तुला खरं सांगू का, भक्तानं काय कोणती पूजा केली म्हणजे मला आवडेल? महादेवानं सांगितलं, माणसानं चांगलं वागणं हीच मोठी पूजा आहे. आणि हा सोपा सिद्धांत, हा सोपा मार्ग सामान्य माणसाला संतांनी सांगितला. कारण लोकांच्या वेदना बघून त्यांच्या संवेदना जाग्या झाल्या. संत म्हणावं कोणाला? तुकोबारायांना लोकांनी विचारलं, कुठल्या विद्यापीठाची डिग्री घेऊन आलात तुम्ही? जगद्गुरु तुकोबाराय. संत झाला. कीर्तनकाराची शाळा आहे, प्रवचनकाराची शाळा आहे, शिवाचार्यांची शाळा आहे, जगद्गुरूंची शाळा आहे, पुरोहितांची शाळा आहे, डॉक्टर इंजिनियर वकिलाची शाळा आहे, सगळ्या कलाकाराची कलावंतांची शाळा आहे. पण संताची शाळा कोणती? तुकोबारायांनी सांगितलं, नाही संतपण मिळत हे हाती. संत आपल्याला भेटल्यानंतर काय परिवर्तन झालं ते जीवन महाराजांच्या अनुभवाकडे आपण वळणार आहोत. जीवन महाराज अलौकिक प्रतिभेचे संत आहे. 2 जीवन महाराज होऊन गेले. एक जीवन मारवाडी होऊन गेले. मारवाडी होते पण मन्मथ स्वामींचे शिष्य होते. आणि दुसरे जीवन स्वामी आहे. 2 जीवन महाराजांचा संत साहित्यामध्ये उल्लेख सापडतो. कारण मी मन्मथ चरित्राचा अभ्यास करत असताना या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि जीवन महाराज मन्मथ माऊलीवरती अपार श्रद्धा त्यांची. आणि त्यांच्या जीवनामध्ये संत भेटल्याबरोबर काय परिवर्तन? कारण आपल्याला जे आलंय ते अनुभव आहे. अनुभवाशिवाय फार काही बोलायचं नाही असं संतांनी सांगितलेलं. बसवण्णांनी अनुभव मंडप तयार केल्यावर त्याचं नाव अनुभव दिलं. अनुभव मंडप म्हटलं, गुरु मंडप, लिंग मंडप, जंगम मंडप, देव मंडप, शिव मंडप असं म्हटलं नाही, त्याला अनुभव मंडप म्हटलं. लोकविष्ट लिंग पूजेचा अनुभव घ्या, गुरु लिंग जंगमाचा अनुभव घ्या. कारण सगळ्यात मोठा अनुभव काल परवा कोरोनात घेतलोय आपण. बरोबर आहे ना? लाख लाख रुपये असणारे माणसं देखील बिना ऑक्सिजनचं मरून गेले. 100, 500, हजारो करोड रुपयाचे मालक लावारीस बेवारस जनावरासारखं मसनवट्यामध्ये कधी जळून गेले कळालं नाही. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून अंत्यविधी करावी लागली दुर्दैवाने. आपल्या जवळच्या लोकांची, आपल्याच पै पाहुण्यांचे, सोयऱ्याधाऱ्यांचे बघितलोय आपण. तसल्या विकृत दुःखदायी लाटेतून आपण सगळे वाचलोय. ही ईश्वरी कृपा आहे आपल्यावरती, लक्षात घ्या. तेवढा मोठा कोरोना झाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा काय बंद झालं? काय बंद झालं? सगळ्यात पहिल्यांदा विमान बंद झाले, रेल्वे बंद झाले, एसट्या बंद झाल्या. कोरोना आला, विमान रेल्वे बंद, एसट्या बंद, कोरोना आला, सगळी वाहतूक बंद, भाजी मंडई बंद, सराफ लाईन बंद झाली. कोरोना आल्याबरोबर कापड लाईन बंद झाली. कोरोना आल्याबरोबर सगळं मार्केट बंद झालं, आडत लाईन बंद झालं, भुसार लाईन बंद झालं. कोरोना आल्याबरोबर शाळा कॉलेज बंद झाले. कोरोना आला म्हटल्याबरोबर सगळं कडकडीत बंद झालं. कोरोना आला. देवळं देखील बंद झाले, मठ देखील बंद झाले. कोरोना आल्याबरोबर बुद्ध विहार बंद झाले, मशिदी बंद झाल्या, दर्गे बंद झाले, 12 ज्योतिर्लिंग बंद झाले, 4 धाम बंद झाले, चर्च देखील बंद झाले. कोरोना आल्याबरोबर भिवू नको तुझ्या मागे याव म्हणणारा देव देखील परपरा भिवून आलं. अजिबात जवळ येऊ नको म्हणणारा, सबका मालिक एक आहे म्हणणार देखील मालिक दुसराच आहे बाबा म्हणणार. कोरोना आल्याबरोबर बालाजीनं म्हणलं, डोसक बी तिकडीच, वस्ताला बी तिकडीच, केस बी तिकडीच, पैसे बी तिकडीच, अजिबात फिरायचं आहे नाही. कोरोना आला म्हणल्याबरोबर सगळ्या धर्माच्या उपास
उपासना पद्धतीवर परिणाम झाले, बंद झाले. पण कोरोना आला तरीही लिंगायतांच्या गळ्यातली इष्टलिंग पूजा मात्र बंद झाली नाही. लक्षात घ्या. म्हणलं का तुम्हाला हे कोरोना आलो नो मास्क कटको अंदा नाही नेमकं म्हणलंय का कधी? कोरोना आलेली पूजा करू नको, मास्क बांधून घे, माझ्याकडे येऊ नको असं म्हणलंय का लिंगानं? त्यानं म्हणलं कोरोना राहू दे, रगत पिटी राहू दे, अजून कुठला बी तुला रोग होऊ दे, तुझ्या बरोबर गाडीत फक्त मीच येणार आहो, तुझा बाप, तुझी बायको, तुझे लेकर 4 दिवस रडत्यात. लई कमी तर पहिली पुण्यतिथी फोटो लावून मोठी करत्यात. पैसे कमी ना झाल्यावर तुझा फोटो बी गटणार नाही, तुझी पुण्यतिथी बी सुटणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून कोरोना आला काय, काही आलं काय, फक्त इष्टलिंग मात्र सोबत येणार आहे. आणि जे शाश्वत सत्य सोबत येणार आहे ते संतांनी दिलं, ते सद्गुरूंनी दिलं. आणि त्याचा अनुभव शिवण महाराजांनी पाहिलं. संत पावन देखील पहिलं चरण आहे. आणि किती वाजले? 10:30. कीर्तन खरं आता अभंगाचं हे पहिलं चरण आहे. म्हणजे कीर्तन केव्हा सुरू झालं आपलं? आता कीर्तन सुरू झालं, हे पहिलं चरण आहे. एक 10 मिनिटामध्ये आपण सगळ्या चरणांचा गोषावरा घेतो. कारण संतांच्या वाङ्मयावरती आपण बोलावं एवढी आपली बुद्धी मोठी नाहीये. लक्षात. आम्ही बोलतोय कदाचित शब्दांचा खेळ असेल, पण संतांचे शब्द म्हणजे शब्द नाही, ते ब्रह्म आहेत. कारण त्याला अनुभवाची, प्रामाणिकतेची, त्यागाची जोड आहे, कृतीची जोड आहे त्या शब्दांना. आणि म्हणून जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबरा भरी गोचर निर्लेप मंगल साचार परम वंदे. संत शब्दाच्या माध्यमातून प्रत्यक्ष बसवलिंग म्हणे ब्रह्मजे निर्गुण ते केले सगुण शब्द बळी. शब्द बळा प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप साकारण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. आणि म्हणून जीवन महाराजांनी पहिला शब्दच खूप सुंदर वापरला. अभंगाची सुरुवात कोणत्या शब्दापासून आहे? आज या शब्दापासून. उद्या म्हणलंय का? काल म्हणलंय का? माणसं विचार करतात अजून बकळ खुमखुमी आहे आपल्या अंगामध्ये, पुन्हा देव करावं म्हणतात. खरं तर सत्याच्या मंडपात ज्यांच्या पुढे आयुष्य नाही भविष्य नाही असलेच लोक आमच्या पुढे बसतात. आणि ज्यांच्या पुढे आयुष्य भविष्याचे बाराळीला जाऊन उलटत त्यापेक्षा. ज्यांच्या पुढे आयुष्य नाही भविष्य नाही ते हरिनाम आणि शिवनाम सत्याच्या मंडपात. त्यांच्याकडे काय नाही, आयुष्य बी नाही आणि भविष्य बी नाही. अप्पर डिप्पर गेल्या, साऊंड बॉक्स फाटल्या,
ज्याची पार वाकडी होऊन गेली आहे, बसायचं करणं, उठायचं सुधारणं, असले लोक म्हणतात. आणि ज्यांना सगळं सुधारते ते लोक बाहेर बितरल्या. शिवाय समजून घ्या, समाज संकटात आहे, धर्म संकट आहे. जर अशी परिस्थिती असेल तर, कारण कधी करणार आम्ही कधी करणार आहोत त्या परमात्म्याचं चिंतन, ज्याने आम्हाला शरीर दिलं, मन दिलं, बुद्धी दिली, चित्त दिलं, अहंकार दिला, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय दिले, त्या पारलौकिक शक्तीचं चिंतन आम्ही कधी करणार? बसून आम्ही म्हणलं, गरीबाला जेवणाची चिंता, जेवण मिळाल्यावर कपड्याची चिंता, कपडे मिळाल्यावर राहायची चिंता, आपल्याला राहायला मिळाल्यावर नोकरीची चिंता, नोकरी मिळाल्यावर लग्न होईल का नाही ह्याची चिंता, लग्न झाल्यावर लेकरं होत्यात का नाही ह्याची चिंता, लेकरं झाल्यावर जगत्यात का मरत्यात ह्याची चिंता, जगले तर नीट निघतात का वंगळे निघतात ह्याची चिंता, नीट निघाले तर शिकतात का अडाणी राहतात ह्याची चिंता, शिकले तर पुन्हा त्यांना नोकरी लागते का नाही ह्याची चिंता, त्यांना नोकरी लागल्यावर पुन्हा त्याचं लग्न होतंय का नाही ह्याची चिंता, त्याचं लग्न झाल्यावर पुन्हा त्याला लेकरं होत्यात का नाही ह्याची चिंता. एवढी चिंता करत करत गाडीच्या कडेला आलो. नुसती चिंता करण्यात जिंदगी गेली. संतांनी म्हणलं, हे असली चिंता मी बैमान लोकांची कशाला करू? बघा, एक प्रश्न विचारतो, सोपा आठवला म्हणून सांगतो. आणि किती इमानदार किती बैमान होत आपलं कोण ठरवायचं? आता बापावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करते? पोरग का पोरगी? इमानदाराला सांगायचे बाहेर सगळे बसलेले बाप येईल, मी ना हलवा मला इथून दिसणार आहे. बापावर सगळ्यात जास्त जीव कोण लावते? कोण लावते? पोरगी लावते ना का पोरग? पोरगी. बघा, बापावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करते? लेक करते. लेक लेक करते. दिलेल्या घरी लेक विचार करते, माय अनाज पाडवा आहे, अण्णा जेवल्यात का नाही की. लेक विचार करते दिलेल्या घरी, माझे पप्पा जेवले का नाही की, माझ्या वहिनीने जीव घातले का नाही की, नवीन कपडे घेतले का नाही की माझ्या बापाला. असं कोण विचार करते? दिलेल्या घरी लेक विचार करते, माझा बाप जेवला का नाही, माझ्या वहिनीने जेव म्हणली का नाही, कपडे घेतले का नाही माझ्या वडिलाला. लेक दिल्या घरी विचार करते बापाचा. बाप मेल्यानंतर गल्ली शांत राहते महाराज, पण लेक जेव्हा येते ना, झोकांडे देत आक्सा बुक्सी रडत, तेव्हा त्या मातीला देखील एक वैभव प्राप्त होते. तिला आल्याबरोबर गलकाच गलका उठतो महाराज. लोक ओळखून घेतात, कोण आलं. अहो, एवढं रडलेल्या म्हणजे लेक आल्या असं लोक म्हणतात. म्हणजे बापावर सगळ्यात प्रेम कोण करते? लेक करते. बापाला जर आपली मेलेली आई पुन्हा जर बघावं वाटलं तर बापानं कोणाकडे बघावं? आपल्या लेखीत माय बघावं. त्याला आई दिसते. एवढं प्रेम लेक बापावर करते. पण हे कडू बाप सगळी मरमर कोणासाठी करते? कसं कडू बैमान आहे हे. शिवार अरे विचारत नाही रे. फाटलेलं धोतर देखील पोराला दिसत नाही, तो उंचाच पोराला दिसत नाही. अण्णा चहा पिणार आहो का? अण्णा तब्येत ठीक दिसणार अण्णा का झालंय अण्णा? असं आपल्या तोंडाला कधीच येत नाही. आपल्यावर प्रेम करण्याची कदर आपल्याला नाही, मग देव कसा कळेल? लक्षात घ्या. निरापेक्ष भावनेने संतानं प्रेम केलं सामान्य माणसावर, आणि ती प्रचिती जीवन महाराजांना आली. आणि त्यांनी लोकांना सांगितलं की लोक मला संत भेटले, बरं भगवे कपडे घातलेले सगळे संत आहेत असं नाही. काही जण आसाराम निघाल्यावर लई परेशानी होते. शिवार काय बोलला सी भरली या रंग. बरोबर आहे. रस नव्हे. संत भेटले जीवन महाराजांना, आणि त्यांच्या जीवनात आलेला अनुभव परिवर्तन. कारण
परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. आपण सगळे परिवर्तनासाठी इथं एकत्र आलो. इथं का आलोय आम्ही? पुण्यप्राप्तीसाठी नाही, परिवर्तनासाठी. उगा कंटाळून पारभर भजन केल्यानं पुण्य मिळेल एवढं सोपं आहे भाई? पुण्य एवढं सोपं आहे पुण्य? पुण्याची व्याख्या शास्त्रानं सांगितली, व्यासांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं पुण्याची व्याख्या. बाप पुण्याची व्याख्या एवढी सुंदर केली. परोपकाराय पुण्याय पापाय परपीर. परोपकार म्हणजे पुण्य आहे. जे का रंजले गांजले दयासी म्हणे जो आपुले तोची साधूळ नावा देवते तेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती व्यासी भगवंताच्या मूर्ती. अंतःकरणात दया. लोकांचं दुःख पाहिल्याबरोबर ज्याच्या ठाई निर्माण होतं ते संत आहेत. आणि असे संतांची भेट जीवन महाराजांना झाली. आणि मग पहिला शब्द निर्माण झाला, आज भाग्य उदया आले. आज काळ किती प्रकारचे? मुख्यत्वे काळ किती प्रकारचे? 3 प्रकारचे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. त्यात पुन्हा आणि उपप्रकार जर विचार केला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून 12 प्रकार त्याच्यात पडतात. पण संतांच्या व्याकरणामध्ये, संतांच्या शब्दकोशामध्ये, संतांच्या साहित्यामध्ये काळ एकच आहे, तो म्हणजे फक्त चालू काळ. भूतकाळ आता आपण काय भूतकाळ आणू शकत? उगा म्हणू शकतो आपण लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा. येणार आहे का? येणार. उद्याची गॅरंटी आपण सांगू शकणार आहोत का? इतकंच बोललो हो, आट्यावरच गटलं त्यानं मला. घरला गेल्या गेल्या झटका आलं. नांदेड बी गटल नाही, लातूर बी गटल नाही. बरोबर आहे ना? उद्याची गॅरंटी सांगू शकत नाही. आणि म्हणून काळ एकच. आज आत्ताचा वर्तमान काळ. आता जागृत हो माणसा, कारण उद्याचं काहीच सांगता येणार नाही. तुझ्या हातामध्ये काहीच नाहीये. पळ पळ तयाचे आयुष्य चालले वाटे गमविले नरदेह. म्हणून शाश्वत असं काहीच नाहीये. उद्या करतो, कल करे सो आज कर. आज करे सो पल में प्रलय हो जाएगा, बहुधी करेगा कब म्हणले कबीर. आणि पुन्हा काय करणार आहेस? आताच करणार. तो वेळ मारे उठावे तातडी, आली ऐसी घडी नाही नाही पुन्हा. गेल्या क्षण परत येणार नाही. आणि म्हणून पहिला शब्द वापरला, आज भाग्य उदया आले. जीवन महाराजांनी म्हटलं, संत भेटणं म्हणजेच भाग्याचा उदय आहे. ज्या दिवशी आम्हाला राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्यांसारखा गुरु भेटला, लक्षात घ्या, त्या दिवशीच आमचं भाग्य उदयाला. भाग्य आम्हाला ओळखता आलं पाहिजे. कल्पतरु दैवे अंगणी उदेला, तोडणी लाविला कुंपणा. दैवे कामसे सिंधू आली घरा, मारी काष्ट आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि जीवन महाराजांनी ओळखला, आज भाग्य उदया आले. संत पाऊल. संतांचं पाऊल. पाऊल म्हणजे केवळ पाय नाही. आपल्याला वाटते पाया पडल्यानं आपलं नशीब उघडत आहे. बरोबर आहे ना? सगळ्यांना असं वाटतं की एक गोष्ट सांगतो, एवढ्या गोष्टीवर आपण पाया पडण्याच्या गोष्टीवर इथं पहिल्यांदा सांगतो, कीर्तन पहिल्यांदाच करतो. असंच एका गावात देऊळ होतं, रामनवमी होती. आज रामनवमी आहे. आणि रामाच्या देवळात लोकांची रांग लागली पाया पडायला. एक रांग गड्याची आणि एक रांग बोलत चला बोलत चला. तुम्ही बोलत नसल्यामुळे महाराज त्याच अभंगावर उगत तेच कीर्तन कोरल्यात आणि नोटा बदलून घेऊन चालल्यात. शिवाय रामाच्या मंदिरातली गोष्ट सांगतात. रामनवमी आहे. 2 रांगा लागल्या, एक गड्याची रांग आणि एक बायावाची. महिलांची म्हणजे ती शुद्ध झालेली. आपण नांदेडला तो बायावाची रांग.
मग बायाची रांग लागली, गड्याची एक रांग, बायाची एक रांग. तेवढ्या गडबडीत एका बाईचा पाय चुकून एका गड्याला लागला. आता लागल्यावर काय करतो? कोणाला का पाय लागला? आपण पाय लागला, आई माय पाय लागला म्हणतो का? जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरू बघाडे, ऐसिया संतांची पुढे परमात्मा सगळीकडे आहे. आणि मग पाय लागल्याबरोबर आपण काय करतो? त्या बाईचा पाय लागला त्या गड्याला, त्या करतील. आता तिला त्या गड्यालाच माहित पाय लागलेलं, बरोबर पाय लागला. तिनं पट म्हणण्या वाकून त्या माणसाच्या पाया पडली. इथपर्यंत ठीक आहे. पण त्या बाईच्या मागे दुसरी एक बाई होती. तिनं म्हणली हिनं पाया पडल्या म्हणजे ह्यानं कुठला तर तिनं बी गप म्हण्या वाकून त्या माणसाच्या. दोन बाया पाया पडल्यावर तिसरी बाई कुणाला बसत का? तिसरी बाई बी गप म्हण्या वाकून पर म्हण्या पाया पडली. तिसरी बाई पाया पडल्यावर चौथी नकर लांब होती, तिनं सर म्हण्या आली जवळ, तिनं बी गप म्हण्या पाया पडली. पाचवी बाई तिनं तर खतरनाक होती, तिच्या हातात पंचपाळ होत. नुसते ठिपके आणायचंच कार्यक्रम घेतला. ठिपके आणायचं, ठिपके आणायचं, ठिपके आणायचं. तिनं बी आली गप म्हण्या वाकून पाया पडली. पाच बाया पाया पडल्यावर ती माणूस भेल. त्यानं म्हणून गोळ झाला, आपण काही महाराज नाही, पाया येड्यावनी पाया का फुटल्या. कारण समजायला वाटतंय पाया पडलं की बरं होतंय, पाया पडलं की बरं होतंय. सगळ्यात मोठी गलतफहमी आहे. मी तर म्हणतो सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. पाच बाया पाया पडल्यावर ते माणूस भेल आणि देऊळ सोडून बाहेर पळत सुटलं. आता ज्या बायावाला पाया पडाय मिळालं त्या बाया समाधान होत्या, पण ज्यांना पायाच पडाय मिळालं नव्हतं त्या म्हणल्या येले वाना महाने मारे खराब. आमचं नशीबच खराब आहे माय. किती मोठा सत्याचा महाराज होता की आपल्याला पाया पडाय मिळालं नाही की म्हणल्या. आणि देवळात ताराम सोडल्या आणि त्या माणसाच्या मागे पळत सुटल्या. पाया महाराजाच्या मागे, महाराज पुढी पुढी, पाया माग मागे. महाराज पळत सुटला. पाया म्हणल्या थांबा महाराज, थांबा महाराज. त्यानं मागे फिरून बघितलं, त्याच्या मागे पाया लागेल. त्यानं अजून जोरात पळत सुटला. पाया ताना कडकडू त्याच्या मागे पळाला. त्यानं पळत पळत चौकामध्ये रिक्षा होता. रिक्षावाल्याला म्हणला ऑटोवाले मुझे लेकर चल. त्यानं म्हणलं किधर जाणे का है? त्यानं म्हणलं किधर भी लेकर चल, माझ्या मागे पाया लागला. ते माणूस ऍटोत बसलं. त्यानं गेलं निघून. पाया ऍटो जिथून हल्ला होता तिथपस तर आले आणि म्हणल्या माय आपलं नशीबच खराब आहे. किती मोठा सत्याचा महाराज होता की माय म्हणल्या. आणि ऍटो महाराज जिथून बसलता, ऍटो ज्या जागेवरून हललता त्या जागेवरली माती उकरल्या बाया, पदरात भरल्या बाया, घरात आणून उधळल्या बाया. तेव्हा कुठं शांत झाल्या बाया. शिवाय पाया पडून कोणाचा उद्धार होत नाही. तुम्ही कोणाच्याही पाया पडा. चला चॅलेंज आहे. महादेवाच्या साक्षीला सांगतो आम्ही, कोणाच्याही पाया पडा, तुमचा उद्धारच होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही आपला उद्धार झाला पाहिजे तोपर्यंत होणारच नाही. शिवाय मी सांगत नाही, भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुनानं म्हटलं देवा माझं कल्याण करा, माझा उद्धार करा. हे योगेश्वरा
हे देवा वासुदेवा माझा उद्धार करा हो. कृष्णाला म्हणला अर्जुना एवढं सोडून बोल गड्या. काय एवढं सोडून बोल. आपल्यानं तुझा उद्धार करणं होत नाही. अर्जुनानं म्हणलं देवा तुमच्या भरोशावर तर रथावर बसला. तुम्ही जर असं 2 मिनिटांमध्ये पार्ट्या बदलू लागलो तर कसं होईल. अवघड होईल. असं पाठिंबा काढून घ्यायची भानगड करू नका गड्या. तुमच्या जीवावर युद्धाला आलोय. देवाला म्हणलं अर्जुना मी कितीही तुझ्या जवळचा असलो सगळा असलो पाहुणा असलो मित्र असलो तरीही मी काही तुझा उद्धार करू शकत नाही. अर्जुनानं म्हणलं मग देवा कोण करणार आहे. तुम्ही नाही तर कोण. तुम्ही नाही तर कोण करणार माझा उद्धार. अर्जुनाला देवाने खूप सुंदर श्लोक सांगितला. तेवढं सांगतो आणि आपण पुढल्या चरणाकडे वळूया. कृष्णानं म्हणलं अर्जुना ऐक मीच नाही जगातली कुठलीही शक्ती तुझा उद्धार करू शकत नाही. मग कोण करेल माझा उद्धार म्हणल्यावर देव सांगतात उद्धरेदात्मा आत्मानं अर्जुना स्वतःचा उद्धार स्वतःला करावा लागते. बरं स्वतःचा उद्धार स्वतःलाच करावा लागते. आत्मैव आत्मनोर बंधु आत्मैव रिपुरात्मनः. अर्जुना स्वतःचा उद्धार स्वतःला करावा लागेल. मी स्वतः बदललो पाहिजे अशी आग आपल्या उरात निर्माण झाली पाहिजे तर माणसात परिवर्तन होत. नाहीतर कितीही मोठा डॉक्टर असला आणि पेशंटने ठरवलं पत पाणी करायचं नाही तर त्याला फुकट मारणार आहे. लक्षात घ्या. आम्ही संतांच्या पायावर डोकं ठेवावं ही संतांची इच्छाच नाही मुळात. त्यांनीच म्हणले सकाळच्या पायी दडो मीच म्हणतोय बाबा. गाता लिहिणाऱ्यांना पण का म्हणलं तुमच्याच पायावर माझं दडो. अभंग लिहिणाऱ्यांनी काय म्हणले लोक तुम्ही दंडवत राहू नका गडे आम्हीच तुमच्या पायावर दंडवत राहतो. चला तुम्ही काय करा. संतांनी म्हणले लोक हो आमच्या पायावर डोकं ठेवून 2 मिनिटासाठी आनंद मिळवून घेण्यापेक्षा आमच्या पायावर डोकं ठेवण्यापेक्षा आमच्या पायावर पाय ठेवा आणि 4 पावलं आमच्या बरोबर चला. क्रांती होईल. शिवार जीवन महाराजांनी शब्द वापरला संत पाऊल देखील. पाय आणि पाऊल फरक आहे. पाय आणि पाऊल फरक आहे. थांबले ते पाय बसतील का उठतील कुठं निष्ठून पडतील सांगता येत नाही. पण पाऊल मात्र गती आहे. त्या पायानं योग्य दिशेला योग्य गती घेतली की त्याला पाऊल म्हणतात. आपण शिवपाटाच्या वेळेस काय खेळतो पाय पाय खेळतो का पाऊल खेळतो. त्याला गती आहे त्याला दिशा आहे त्याच्यात एक आनंद आहे त्याच्यात एक लय आहे त्याच्यात एक ताल आहे त्याच्यात एक नाद आहे आणि म्हणून ते पाऊल आहे. आणि म्हणून जीवन महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलं आज भाग्य उदया आले संत पाऊल. केवळ संत म्हणजे काय छोटीशी गोष्ट सांगतो. आपण दुसऱ्या चरणाकडे वळूया. बरं ठीक आहे दुसऱ्या चरणाकडे वळूया. संवादी जीवन जगता येईल का आपल्याला. कारण किरकिऱ्या वाढल्यात घरातच वाढल्यात. बाप लोकांचं बोलणं बंद आहे. सासू सुनाचं बोलणं बंद आहे. मी तुमच्या गावचं सांगणार आलो मी बाहेरलं बोलणार आहो. बाप लोकांचं बोलणं बंद आहे. सासू सुनाचं बोलणं बंद आहे. जावं जावंचं बोलणं बंद आहे. भावा भावाचं बोलणं बंद आहे. शेजाऱ्या शेजाऱ्याचं बोलणं बंद आहे. भावकीचं बोलणं बंद आहे. 2 जातीचं बोलणं बंद आहे. 2 पॅनल मधले माणसं बोलायचं बंद केले. 2 पक्षामधले माणसं बोलायचे बंद केले. संवाद शून्य समाज आहे. आणि संतांनी म्हटलं हे बोलणं बंद करू नका गडे बोला एकमेकांशी संवाद साधा.
आणि संतांनी जगभरातल्या सगळ्याच लोकांशी संवाद साधला. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार नलगे पुण्या साया. तुकोबारायांना हकारून दिले गावात. म्हणजे हा माणूस जर गावात राहिला तर अनेकांचे माते भडकाविल, कारण गाथा लिहिलेला माणूस आहे. मग काय करा, हकालून द्या. भंडाऱ्याच्या माळावर जाऊन राहिलं. माणसं बोलायला नव्हते तुकोबारायांकडे. तेव्हा तुकोबाराय म्हणले, वृक्ष भल्ली आम्हा सोयरी म्हणचे, पक्षी ही सुस्वरे आळविती. बोला बोला. तसं जीवन महाराजांनी आपल्याला बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी अभंग रचला. म्हणजे माझं भाग्य उदयाला आलं. संतांचं पाऊल पाहिलो. संतांचं पाऊल पाहिलो म्हणजे संतांचे पाय पाहिले नाहीत, संतांचं वागणं पाहिलं. पाऊल म्हणजे अपिशी पावलाच आहे. हो म्हणजे काय? ते 10-12 कोट्या राहतात का? 2-3 तासा राहतात का? तेच पाय राहते. बरं अपिशी कणाला म्हणावं कणाला नाही हे बी कळलं पाहिजे. आपण म्हणतो मांजर आडवं गेले की काय गळ्यात लिंग बांधावून मांजराला भेव, शिवपाठ हरिपाठ करावून मांजराला भेव, 2 घंटी पूजा करावून मांजराला भेव. मांजर आडवं गेल्यावर का म्हणतो आपण? बोलत जावा. हो हा, जोऱ्यात बोलत जावा, आवश्यक राहते म्हणून. बरोबर आहे ना? कीर्तन म्हणजे सामूहिक भक्ती आहे. कीर्तन म्हणजे एकट्याची भक्ती नाही, तुमची माझी ह्यांची सगळ्यांची मिळून भक्ती म्हणजे कीर्तन आहे. शिवार मांजर आडवं गेले की अपिशी म्हणतो आपण. लक्षात घ्या, मांजरापेक्षा अपिशी माणसं राहतात. कुठे बी आडवं गेल्यावर किती अवघड आहे. बरोबर आहे? टीव्ही आरडल्यावर कोणतं बोला. हो, ड्युटी आरडल्यावर कोणतं? त्या बिचारीला काम आहे का? कोण मरते का नाही? ती तहान लागली की आरडते, लेकराची ध्यान आली की आरडते, नवऱ्याची ध्यान आली की आरडते, काही त्रास होऊ लागला की आरडते, टीव्ही आरडते. तिने तिच्या नादात राहते. प्रमाण समजते टीव्ही आरडली की कोणतं? आता टीव्ही आरडल्यावर जर माणसं मरत असतील तर एक काम करून भारताच्या बॉर्डरवरली सगळी मिलिटरी काढून टाकू, लाईन न टीव्ही उभ्या करू, पाकिस्तान काही कोण आरडायला कशाला बेजारी उभा उग मूर्खपणा. आम्ही अंधश्रद्धेमध्ये देवाच्या नावावरती निर्माण झालेली अंधश्रद्धा हे केवळ माणसाचं तर दुर्भाग्य आहे, पण भारताचं दुर्भाग्य आहे. बघा, काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करून द्या. अंधश्रद्धेतून आम्हाला बाहेर किचनचं तोंड इकडे राहावं, बेडरूमचं तोंड कुणीकडे राहावं, हॉलचं तोंड कुणीकडे राहावं. ऐकलं काय? करायला लागते ना लोक सध्या. किचनचं तोंड इकडे राहावं, हॉलचं तोंड इकडे राहावं, बेडरूमचं तोंड तिकडे राहावं. मी मुळे ह्याच्यानं काय होते, ह्याच्यानं वास्तुशांत राहते, येड्याचा बाजार आहे. किचनचं तोंड कुणीकडे राहावं, बेडरूमचं तोंड कुणीकडे राहावं, हॉलचं तोंड कुणीकडे राहावं. त्याच्यापेक्षा त्या घरात राहणाऱ्या माणसांची तोंड एकमेकाकडे राहिली की वास्तू आपला पण शांत राहते. शिवाय हे सगळा विचार म्हणजे पाऊल. संत पाऊल देखील. पाऊल म्हणजे विचार, पाऊल म्हणजे आचार, पाऊल म्हणजे वागणं. जीवन महाराज म्हणले, माझं भाग्य उदयाला आलं, मी संतांचं वागणं बघितलं जवळून आणि पाहिलो ते पाहिलो. पण जान्हवीचा ओघ आला, गंगेचा ओघ आला माझ्या जीवनात. मी काही दिवस काशीला होतो. कॉलेजला असताना महाराज व्हायचं नुसतं चक्कर बसत थांबल्या. संस्कृत शिकण्यासाठी गेलो होतो आणि काशीला गेल्यानंतर तिथं भटकायचं, फिरायचं आम्ही थोडं. तिथे घाट आहेत, खूप वेगवेगळे घाट आहेत. मुंशी घाट आहे,
अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं घाट आहे. त्या काशीला आजही एक गोष्ट सांगितली जाते, तेवढी मी सांगतो आणि मग आपण पुढल्या चरणाकडे वळूया. बघा, संत रविदास नावाचे एक संत होऊन गेले, जातीनं चांभार होते. आपण कोण्या जाती जन्माला येवा आपल्या हातात नाही, आणि कोण्या जातीत जन्माला आलो, कारण जात ही देवानं निर्माण केली नाही. जात माणसाच्या व्यवसायातून निर्माण झाल्या. पुढे ते धार्मिक लोकांच्या हातातलं हत्यार बनलं आणि दुर्दैवानं आज ते राजकारणी लोकांच्या हातातलं शस्त्र बनलंय जात. रविदास जातीने चांभार काशीला राहत होते. एक दिवशी आंघोळीला घाटावरती आल्यावर ब्राह्मणांनी अडवलं, पुरोहितांनी पंडितांनी अडवलं, सवर्णांनी अडवलं. म्हणले, रविदास तू चांभार आहेस, गंगेला स्पर्श करू नको, घाटावर आंघोळ करायची नाही, जाणे कोण. रविदासांना म्हटलं, अरे बाबा मी आंघोळीला आलोय, मला स्नान करू दे. नाही, अजिबात करायचं नाही, हलक्या जातीचा आहेस, निघून जा. खाली मान घालून संत रविदास निघून गेले चांभारवाड्यात आपापल्या घराकडे. आणि चपल्याशिवायचा उद्योग होता, करायला लागले. त्याच्या नामाचं चिंतन करीत, त्याच्या नामाचं स्मरण करत तेच ते काम करायला लागले. घाटावर आंघोळीला एक दिवस आले नाही, 2 दिवस झालं, 3 दिवस गेलेच नाहीत घाटावर आंघोळीला, 3-4 दिवस गेले नाहीत. 5व्या दिवशी मात्र चमत्कार झाला. लोक ओरडत सुटले काशीला, चमत्कार झाला. काय झाला चमत्कार? हजारो वर्षापासून गंगा ज्या दिशेनं वाहत होती ती दिशा दिली सोडून आणि गंगा चांभारवाड्याच्या दिशेने निघाले रविदासाच्या घराकडे. रविदास चपल्या शिवत बसले होते. गंगेचा ओघ आल्याबरोबर, जान्हवीचा ओघ आल्याबरोबर उठून उभे राहिले रविदास. म्हणले, आई तू इथं कस काय? गावीचे ते ओळ झाले गंगारूप, सोडिला संकल्प इथं कशी काय आली? गंगेनं म्हणले, रविदासा बाळा, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, अरे 4-4 दिवस झाले तू आंघोळीला आलाच नाहीस, म्हणून मी तुला आंघोळ घालायला चांभारवाड्यातल्या तुझ्या झोपडी कशी आले बघ, चल आंघोळ घालते तुला. रविदासाने हात जोडले. म्हणले, माय मी आलो होतो घाटावर आंघोळीला, पण तिथल्या पंडितांनी पुरोहितांनी मला चांभारड्या म्हणून हकालून दिले, तिथून हलक्या जातीचा तिरस्कार केले, माझा हकालून दिले. म्हणले, माझ्या स्पर्शाने तू पाठशील. म्हटले, माय. गंगेनं म्हणले, रविदासा कोण म्हणलं तुझ्या स्पर्शाने मी पाठते म्हणून? अरे मी वाहतेच तुझ्यासारख्या एखाद्या पुण्यवान माणसासाठी, पण पापी लोक माझा फायदा उचलतात, त्याचं मी काय करू? म्हणतो जान्हवीचा आला स्नान घडले पतिता. संतांची पावलं, संतांचं वागणं जगणं म्हणजेच गंगा आहे, आणि त्या विचारांमध्ये आंघोळ म्हणजे जान्हवी. गंगेचं स्नान आहे, आणि गंगेत स्नान झाल्याबरोबर संतांच्या विचाराप्रमाणे जगल्याबरोबर काय होते पुढच्या चरणात.